आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे। मात्र शेतकऱ्यांची संख्या जास्ती असताना नोंदणी केंद्राची कमी संख्या, लिंक फेलची अडचण यामुळे अजूनही अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत। त्यामुळे नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत। शासनाने रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीसाठी नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती, परंतु खरेदी केंद्राने नोंदणीवर बहिष्कार टाकल्याने नोव्हेंबर महिन्यात एकही नोंदणी झाली नाही। डिसेंबरमध्ये ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली, मात्र कालावधी कमी असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही। त्यामुळे शासनाने 31 डिसेंबर पर्यंत नोंदणी मुदत वाढविली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेक्टरी 20,000 रुपये बोनस जाहीर केल्याने नोंदणीसाठी शेतकरी गर्दी करू लागलेत। नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने 4-5 दिवस रांगेत राहिल्यावर नोंदणी होत असते। त्यातच लिंक फेलची अडचण येऊ लागली। त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही नोंदणीपासून वंचित आहेत। शेतकरी बोनसपासून वंचित राहू नये म्हणून नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे।